हिंदी भाषा अनिवार्य करण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करा. मनसे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सन 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार ठरवलेले आहे. तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1ली ते 5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्यात येणार आहे व याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाम विरोध आहे. एक तर तिसरी भाषा पहिलीपासून अनिवार्य करू नये आणि करायचीच असेल तर आधी उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यांना मराठी किंवा एखादी द्रविड भाषा अनिवार्य म्हणून शिकवायला सुरुवात करावी व ती झाल्यानंतरच महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करावी. महाराष्ट्राने हिंदी शिकण्यापेक्षा उत्तर भारतीयांनी मराठी भाषा शिकण्याची अधिक गरज आहे, कारण आपल्या अनेक राज्यातून तेथील नागरिक दररोज लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात नोकरी धंदा करण्यासाठी येतात, असे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी सांगितले. याशिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही भाषेची सक्ती केलेली नाही, मातृभाषेचीही नाही. हिंदी तिसरी भाषा म्हणून तर नाहीच नाही आणि आम्ही त्रिभाषा सूत्राचे परिणाम महाराष्ट्र आजही भोगत आहोत, असे बंडू देशमुख यांनी सांगितले. रोजच्या दैनंदिन व्यवहारात मराठीची जागा हिंदीने घेतलेली सातत्याने दिसते आहे. अशा परिस्थितीत राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीची करणे भाषिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक अशा कोणत्याच दृष्टीने समर्थनीय नाही. आज महाराष्ट्रात हिंदीच्या प्रसारापेक्षा मराठी भाषेच्या प्रसाराची जास्त गरज आहे, असे देशमुख व घुगे यांनी सांगितले. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांचे स्थलांतर होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना मराठी शिकण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. हिंदी साक्षरतेची महाराष्ट्राला अजिबात गरज नाही. हिंदीच्या शक्तीचा दुष्परिणाम मराठी चित्रपट सृष्टी, मराठी नाटक यांसह इतर अनेक सांस्कृतिक उपक्रमावर होताना दिसत असताना हिंदीचे आणखी महत्त्व वाढवण्याचा आत्मघातकी निर्णय सरकारने द्यावा हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोळसे, शहर अध्यक्ष संजय घुगे, शैलेश पांडव, मनसे रस्ता आस्थापना महानगर संघटक मैनुद्दीन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी, ठाणे, उल्हासनगर.